शिवलीलामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, सज्जन हो, शिवाप्रीत्यर्थ प्रदोष शिवरात्रीचे व्रत व सोमवारचे व्रत केल्याने आजपर्यंत अनेकांचा उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील। मी तुम्हाला याविषयीची एक कथा सांगतो। चित्रवर्मा हा आर्यावर्ताचा राजा होता। तो सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होता। तो हरिहरांची मनःपूर्वक भक्ती करायचा। त्याला अनेक पुत्र होते। पुढे शिवकृपेने एक कन्या झाली। तिचे नाव सीमंतिनी ठेवण्यात आले। जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती, पण 14व्या वर्षी तिला वैधव्य योग होता। त्यामुळे राजाला चिंता वाटू लागली। सीमंतिनी उपवर झाली तेव्हा ही चिंता खूपच वाढली। एके दिवशी ती राजकन्या सख्यांसमवेत गप्पा गोष्टी करीत असताना एका सखीने तिला 14व्या वर्षी वैधव्य योग असल्याचे सांगितले। ते ऐकून सीमंतिनीला मोठा धक्का बसला। तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली। तिला आपली व्यथा सांगून तो दुस्तर कुयोग टाळण्यासाठी काय उपाय करावा असे विचारले। मैत्रेयीने तिला सोमवार व्रत करण्यास सांगितले। सीमंतिनी समाधानाने घरी परतली व दृढनिष्ठेने शिवव्रत करू लागली। चित्रवर्म्याने शिवावर विसंबून सीमंतिनीचा विवाह लावून दिला। नैषद देशाचा राजा इंद्रसेन याचा मुलगा चित्रांगद हा तिचा पती। सीमंतिनी सासरी गेली। तिचे लग्नानंतरचे दिवस खूपच आनंदात गेले। चित्रवर्म्याने दसरा आणि दिवाळी यांच्या निमित्ताने आपल्या कन्येला व जावयाला आपल्या नगरीत बोलवून घेतले। त्यांना आग्रहाने काही दिवस ठेवून घेतले। त्यांची हौसबौस पुरवली। तेथील वास्तव्यात एके दिवशी चित्रांगद शिकारीसाठी अरण्यात गेला। मृगया झाल्यावर तो यमुनेच्या पात्रात नौकाविहार करू लागला। तेवढ्यात भीषण झंझावात सुटला। यमुनेत मोठ्या लाटा उठल्या। त्यांनी नौकेला बुडविले। राजसैनिकांच्या डोळ्यांदेखत चित्रांगद यमुनेच्या अथांग पात्रात अदृश्य झाला। या घटनेने आर्यावर्तावर शोककळा पसरली। चित्रवर्म्याने आपल्या जामाताचा शोध घेण्याचा अपार प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही। सीमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता। इंद्रसेन राजालाही पुत्रवियोग सहन झाला नाही। त्याचे राज्य कारभारातील लक्ष उडाले। या परिस्थितीचा फायदा घेऊन भाऊबंधांनी त्यांचे राज्य बळकावले आणि त्याला पत्नीसह तुरुंगात डांबले। सीमंतिनीचा मैत्रेयीच्या वचनावर पूर्ण विश्वास होता। तिने महत्प्रयासाने स्वतःला सावरले आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणेच मोठ्या निष्ठेने करू लागली। अशी 3 वर्षे लोटली। इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यात आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले। तेथे नागराज तक्षकासमोर उभे केले। चित्रांगनाने त्याला आदराने वंदन केले। तक्षकाने त्याची प्रेमाने विचारपूस केली। तो शिवभक्त आहे हे कळताच त्याला फारच आनंद झाला। त्याने त्याला आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले। 3 वर्षांनंतर चित्रांगदाला घराची फारच ओढ लागली। त्याने तक्षकाकडे आपल्या नगरीत परत जाण्याची अनुमती मागितली। नागराजाने त्याला 12 सहस्र हत्तींचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व व अमूल्य भेटी दिल्या। त्या वस्तू नेण्यासाठी एक राक्षसगण दिला। तू स्मरण करताच मी तुझ्या मदतीला धावून येईन असे वचन देऊन त्याने चित्रांगदाचा निरोप घेतला। चित्रांगद अश्वारूढ होऊन यमुनेच्या पात्रातून बाहेर आला। त्यावेळी सीमंतिनीही स्नानासाठी आली होती। त्याने तिला ओळखले, पण तिने त्याला ओळखले नाही। त्याने तिची आपुलकीने चौकशी केली। तिच्या सख्यांनी त्याला सर्व वर्तमान सांगितले। आपले राज्य हडपले गेले असून मातापिता तुरुंगात आहेत हे कळताच तो मनोमन भयंकर संतापला। त्याने सीमंतिनीला, तुझा पती जिवंत असून आजपासून 3 दिवसांनी मी तुमची भेट घडवून आणतो असे वचन दिले। ते ऐकून तिला फारच आनंद झाला। चित्रांगद वायुवेगाने आपल्या नगरीत गेला। त्याच्या समवेत आलेल्या नागरक्षकाने नगरात प्रवेश केला आणि राजसभेत जाऊन चित्रांगदाचे वर्तमान सांगितले। ते ऐकून शत्रू घाबरले। त्यांनी इंद्रसेनाची व त्याच्या पत्नीची मुक्तता करून त्याला राज्याधिकार दिले। चित्रांगदाने आपल्या मातापित्यांची भेट घेतली। सर्वत्र आनंदी आनंद झाला। मग तो सीमंतिनीस भेटला। त्या दोघांनी अनेक वर्षे सुखाने राज्य केले। श्रीकृष्णार्पणमस्तु।